भूक लागली आहे. खाऊ पिऊ त्यानंतर कृष्णेश्वरला जाऊ. ओंकारेश्वर बाई कृष्णेश्वर सॉरी ओंकारेश्वरला जाऊ. ओंकारेश्वरला माफ करा, भूक लागल्यावर असं होतं समजून घ्या. वर्षा करतोय सेटिंग. बघू आता चला. आम्ही आता जेवायला थांबलेलो. ओमकार कसं होतं जेवण? एक नंबर जेवण होतं. कुठली पालक काय पालक लसूण भाई एक नंबर भाई. आणि आता हा ओमकार कसं वाटलं जेवण? 7 लोकांनी 7 डिश मागवल्या. सगळं एक नंबर होतं. मटर पनीर, काजू पनीर सगळं एक नंबर. लसुनी आणि परशाची लेजेंडरी भाजी बटर पनीर मसाला. परशाचं रेकमेंडेशन होतं. परशा इथलाच माणूस आहे, त्यांनी उज्जैन मध्ये सेटिंग पण लावलंय. कसं होतं बाई जेवण? खरं खूप चांगलं होतं. प्रत्येक डिश बनवून दिलेली गरम गरम एकदम मनापासून. होतं. पुलाव भारी होता एकदम. पुलाव पण भारी होता. ह्याला सगळ्यांना वेगळं आवडलं. तुला माणूस पण सोयाबीन मसाला अपना भाई है गरम गरम. बहुत सारा प्यार भाई को, बहुत सारा प्यार. एकदम अच्छा सर्विस दिया हम लोग को. शेठचं हॉटेल आहे, कधी पण विजिट करा. एकदम मस्त सर्विस आहे शेठकडे. असेच आपले ब्लॉग बघा आणि या हॉटेलला पण नक्की तुम्ही विजिट करा. बजेट फ्रेंडली आहे खूप. आम्ही लय दाबून खाल्लंय. नाही म्हणता प्रत्येकाने 4-4, 5-5 रोट्या खाल्ल्या. हॉटेलचं नाव शुद्ध शाकाहारी हॉटेल कांचन. शुद्ध शाकाहारी एक नंबर हॉटेल. आता जरा आम्ही थोडं चालतो बोलतो, त्यानंतर मग आपली पुढची जर्नी परत चालू. अजून आपल्याला 350 किलोमीटर जायचंय. चालेल आणि आपण जातो अजून पण ओंकारेश्वर साठी. गाडी जरा थांबवली आहे रेस्टला. धुळ्यामध्ये आपण एक्झॅक्ट धुळा ना म्हणू शकत, 2 किलोमीटर अजून धुळे, तिथेच आहोत आपण. भेटूया. थंडी आहे थोडी पण मजा करतोय, एन्जॉय करतोय. मान जरा दुखायला लागली. आम्ही आता ओंकारेश्वरला पोचलोय. पब्लिक आमची रूम शोधते तिकडे. डिस्कशन चालू आहे त्यांचं. परशा बसल्या. परशाने रूम आणलेले 3 फ्री मध्ये. पण काय माहिती त्याचं काय झालं त्यालाच माहिती. ते आता काय बोलू नाही शकत आपण. 10 तारीख चालू झाली. आम्हाला उठून सकाळी दर्शनाला पण जायचंय, त्यानंतर उज्जैनला पण जायचंय. सध्या तर झोपायचंय. बघू आता रूम भेटते की. आता आपली गाडी अतिशय आहे मोठी, जरा वेगळा इश्यू आहे म्हणून गाडीत नाही झोपू शकत आम्ही. गाईस आम्हाला हॉटेल भेटलंय फायनली. मंदिरापासून जरा लांब आहे पण एकदम क्वालिटी हॉटेल आहे. एकदम इंटिरियर जरा थोडा कॉस्टली आहे पण एक नंबर आहे. एकदम भारी हॉटेल आहे. एकदम तुम्हाला नक्कीच आवडेल. नक्की विजिट करा. पलस हॉटेल नाव आहे ना? हॉटेल पलस. बघा बाई, फुल एकदम बनवणाऱ्यांनी क्वालिटी बनवलंय. तुम्हाला जरा इथे कॉम्प्रोमाइज करावं लागेल बजेट मध्ये, पण एक नंबर आहे. आणि ते तुम्हाला टूर पण करून देतील पूर्ण याचा. ते आता आम्ही सकाळी तुम्हाला दाखवू. आम्ही 7 जणांचे आमचे 900 रुपये घेतलेत त्यांनी. रूमचे वेगळे पकडा म्हणजे दोन्ही तुमचं होऊन जाईल 3च्या आसपास. 3,000. तुम्ही बार्गेनिंग केलं तर अजून आम्ही 7 जण म्हणजे प्रत्येकाला 500चा कॉन्ट्रो पकडून चला. 450 पर्यंतचा सॉर्टेड आहे. म्हणजे राहायची इथली आणि उज्जैनची सोय तुमची पकडा की 2000 मध्ये होऊन जाईल. आणि सकाळी लवकर दर्शन पण लवकर होऊन जाईल. आम्ही तेच प्लॅन 4:30ला मंदिर खुलतं असं हे बोलतायत स्थानिक लोक बोलतायत. जाऊन कळेल आम्हाला आता. ही आमची रूम टूर. रूम एकदम क्वालिटी आहे. एकदम झोपायचे फक्त 4 तास. ते पण ना आता मंदिरात जाणार. पण चांगला आहे रूम. 400 प्रमाणे ठीक आहे. पण सगळ्यात थँक्स आमच्या परशामुळे आम्हाला रूम भेटली आहे. गरम पाणी 24 तास आहे. कॅरी ऑन परशा. आम्ही आलो. फरशा तुझ्या रूमचा काय आहे म्हणजे काय विषय झाला? काय नाही विषय झाला बाई. आपल्याला आपण करायचं म्हणून आपण ही रूम घेतली. जाऊ दे, चला रूम भेटली. बघू, भेटूया, फ्रेश होऊया, दर्शनाला जाऊया. चला. रूम मध्ये सगळे एन्जॉय करतात. तो आमचा काय नाही चुती आहे तो.
थंडी वाजते खूप कुरकुऱ्यात, तरी पण चादरे घातलेत पोरांनी. वरती शॉर्ट कुर्ता घातलाय, एकदम क्यूट दिसतोय आमचा वरद. आम्ही 7 जण एका रिक्षामध्ये वाकडे तिकडे झालो. बंद कर. मंदिराच्या इथे आलोय आता. चला, गो माता इकडे बसलीये. काय बोलतो माटल भाई? दर्शनासाठी चाललोय आता. मस्त आहे इकडे. लेटर आता आमच्याकडे लेटर. साहेब लेटर तर दाखवा. विधानसभा अध्यक्ष राहुलजी नार्वेकर यांचं आहे. बघू आता आमचं लेटर जर कामाला आलं. श्रवण पवार यांनी मेहनत घेतली लेटर साठी. यांनी मेहनत घेतली. हा आमचा वरद लाड, निष्ठावंत आता कार्यकर्ता. कोणता तिसरा ज्योतिर्लिंग कोणता? आपला ओंकारेश्वर. दिवसाचा तिसरा ज्योतिर्लिंग ओंकारेश्वर. तिथे आम्ही ओंकारला आमच्या घेऊन आलेलो आहे. हा. लग्नाचा नवस आहे. अजून पण सांगतो, या पार्ट 2 मध्ये पण कोण मुलगी असेल तर संपर्क करा. कमेंट मध्ये नाव बिव टाका, मुलीचा फोन नंबर द्या. ओंकार तयारच. आज पण त्यांनी लग्नाचा कुर्ता घातलाय. वाईब आहे वाईब फुल. सकाळीचे 5 वाजलेत. इकडे जायचं आपल्याला ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग. आणि आपला भक्त ओंकार. आता आम्ही जातोय. पूर्ण वाईब आहे, एनर्जी आहे वेगळीच इकडे. थोडं लवकर जायचंय. आपली पब्लिक बोलवते आपल्याला. डिलीट करे. 5 रुपयाचं घ्या. इथे 5 वर आलोय. घेतलं आम्ही ते. चाललंय वाईब एकदम एनर्जेटिक आहे. बनारसची आठवण आली थोडी. आता घेतलं. आता चाललो दर्शनाला. सकाळच्या वेळी तुम्ही पण सकाळच्या वेळी यायचे ट्राय करा दर्शनाला. गर्दी खूप कमी आहे सकाळच्या वेळी. श्री ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग. गल्ली गल्लींमध्ये वाईब आहे. काय बोलतो ओंकार? फुल याची आठवण आली ना बनारसची. काशी विश्वनाथ असंच घडलं होतं. हा बघा, आणि असं एक दुकान आपला श्रवण पवार. हा, इथे आम्ही रुद्राक्ष घेतलेलं. जातोय आम्ही. आमच्याकडे लेटर आहे इथे. आपल्याला दिसू शकतं इथे लाईव्ह स्क्रीन पण चालू आहे. जय ओंकारेश्वर महाराज की. चला भेटूया पुढे. आज शनिवार आहे आणि आमची सुरुवातच झाली आहे हनुमान दादांच्या मंदिरातून. जय हनुमान, जय बजरंगबली. आलोय आम्ही द्वारवर. प्रवेशद्वारवर आलोय. आता आम्ही दर्शन करायला. लाईन मध्ये आम्ही आता राहिलोय. गर्दी नाही म्हणून आम्ही प्रोटोकॉल यूज नाही केला. तर जातो दर्शनाला. एकदम असं अपस्टेअर्स आहे. वरद बाय. मस्त. सुबह सुबह. कोण? तर आम्ही 4थ्या 5व्या थरापर्यंत गेलो गोविंदाला. हे शिड्या काय? मंदिरचे शिखराचं दर्शन आपल्याला झालंय. मंदिरचं शिखर आहे. तेवढं पाणी. मंदिरचं शिखरचं दर्शन आपल्याला झालंय. हर हर महादेव, हर हर महादेव. वाइब है एकदम पावरफुल. एकदम सुंदर असं मंदिर आहे इथे महाकालेश्वरचं. दर्शन झालं आपलं ओंकारेश्वरचा खालीच आहे. आता आपण पुढचं
मंदिर एक्सप्लोर करणार आहोत. श्री महाकालेश्वर मंदिर, ओंकारेश्वर. वाईब आहे इकडे, पूर्ण एक वेगळीच एनर्जी फील होते तुम्हाला. तिकडे जाऊया, तिथे जरा ओपन स्पेस आहे. सकाळचे 6:30-7 वाजतात. इकडे किल्ला आहे. हा कोणता किल्ला आहे? खाली बघू शकता तुम्ही. रिअल लाईफ हॅपीनेस. ह्याला फोटो काढायपासून काय हेच नाही, ह्याला नुसतं फोटो काढायचे आहेत. तुम्हाला आता मी जन्नत जन्नत दाखवतो. हर हर महादेव. ओंकारेश्वर मंदिराचा खरंच मस्त सनराईज झालाय. थंडीमुळे आपली स्किन थोडी डल झाली आहे. आपल्या मागेच ओंकारेश्वर मंदिर आहे. सनराईज आता झालाय. आता बंद आहे. जॉगिंग करतोय आता. आम्ही थोडं बोटिंग वगैरे करतोय. सगळ्यांचं तोंड थंडीने एकदम डाग डाग झालंय. आउटफिट चेक. प्रसाद नहीं मिला यार हम लोग को इधर, बता ना. प्रसाद नहीं मिला. अरे तुमको बरसात उधर हिसाब मिलेगा, तुम बोलोगे कि बहुत स्वादिष्ट. आमच्या सोबत हाड बंद आहे. हाड बंद कैसा ड्रायव्हरच हाड आहे. बघतो रंगीला. घेऊया ना. कितने साल का है? कितने साल का है? अपन 15 साल के. 15 साल का है. 5. 10 में 5. एक शायरी मेरी तो मार दे अभी. शायरी हाँ. शायरी सुनोगे? इरशाद इरशाद. 2 मिनट रुक जाओ जरा, याद कर लेने दो उनको. देखो पैर पड़ रहे हाँ, हैं. याद कर लो, याद कर लो. गौ माता. गौ माता. सबकी माता गौ माता. याद होने के बाद में बता देना. हाँ बता देंगे. पोछने के पहले भाई. तेरा वीडियो इंस्टाग्राम पे, यूट्यूब पे आएगा भाई. यूट्यूब पे आएगा. यूट्यूब पे ब्लॉग आएगा तेरा. ये ब्लॉगर है, कृष्ण बेटा है ना वो. क्या बोलतो. आपटतात ना असं. पुढे बेकार लागतं ये नाश्ता करायचा आता. तुझ्या आईचे निजोड काय करतात. ठंड का मौसम है. ठंड का मौसम है, अंधेरी रात है. ठंड का मौसम है, अंधेरी रात है. और वो छोड़ के तुम्हारे भाई को दूसरे के साथ है. बोलो शहर में. देखो मारे क्या भाई. और एक इरशाद इरशाद इरशाद. सोने की अंगूठी चांदी का कड़ा. तूने जिस दिन छोड़ा मेरी मोहब्बत, मेरे को गांजा पीना पड़ा. हार्ड है भाई, बहुत हार्ड है. ऐसा, एक और ना गिला है ना सिखवा है. जिस दिन तुमने छोड़ा है ना, उस दिन हमको गांजा ही मिला है. भाई बहुत हार्ड है. भाई से मिलो आके. ए भाई भाई किधर मिलोगे बताओ. किधर मिलोगे? ओंकारेश्वर जेपी चौक. हाँ तेरा नंबर 7400536336. भाई से मिलो. भाई एकदम हार्ड संपर्क कर लो. युवराज भाई. युवराज भाई फुल सपोर्ट. ओंकारेश्वर में नाम चलता है कालू बाबा. कालू बाबा. एक ही बाबा कालू बाबा. ओंकारेश्वर घुमा देंगे. हाँ, घुमा देंगे. कल्लूबाईने आपल्याला सोडलंय. काय बोलतो कल्लूबाई फुल हार्ड ना. कल्लूबाईने सोडलंय इथे ममलेश्वर मंदिर कडे. कल्लूबाई कभी आओगे? अभी 10 मिनट में आते हैं हम यही. नहीं आए तो नहीं आए तो. अरे भाई आएगे. चला आपण आता दर्शनाला जाऊ पुढच्या मंदिराला. एकदम मस्त आहे. ममलेश्वर ज्योतिर्लिंग. या ज्योतिर्लिंगचं दर्शन केल्यानंतर ओंकारेश्वरचं दर्शन पूर्ण मानलं जातं. आता आम्ही जातोय दर्शनाला. म्हणजे एकदम भारी वाटतंय. मस्त वाईब आहे. पण एकदम प्राचीन ते वाटतंय. पण आम्ही सकाळी सकाळी जातोय म्हणून जरा फ्रेश वाटतंय. आणि आम्हाला कालूबाईनी टिप दिली. कालूबाईने टिप दिले. कालूबाई एक नवीन मित्र आहे. तुम्हाला पण कधी पण यायचं असेल डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा. कालूबाईचा नंबर आहे आमच्याकडे.
कमलेश्वर महादेव की जय. मागे हे पण पाठवत जाय तुझा ब्लॉग आला किंवा घरातून उचलला तुझा फिक्स येणार आहे ब्लॉग. कमलेश्वर दर्शन झालं आमचं. हर हर महादेव. खूप सुंदर दर्शन आणि खूप भारी आर्किटेक्ट आहे ते मंदिराचं. कमलेश्वर महादेव मंदिर दर्शन झालं आमचं. आता आम्ही जातोय नर्मदा काठी. नर्मदा आईचे दर्शन घ्यायला. थंडी वाजते, पाय सुन्न पडल्या. नर्मदा दर्शनाला आम्ही आलोय. नर्मदा मैया की जय. समोर आहे बघा ओंकारेश्वर मंदिर आणि पाणी घे डोक्यावर आणि चला. चला पाणी थंड आहे. पाय आताच थंडी वाजते पाण्याचं. आता काय बोलाल. महाकाल घेतलंय बाईनी. परशाबाईनी नाश्ता आणलाय. माटल बाईनी पण एक घेतलंय. महाकाल पण एक घेतलंय. साठी एक घेतलाय पैशाने. भूक लागले सगळ्यांना. रिक्षावाल्यासाठी थांबलोय. कल्लू बाय. आता एकामध्येच आम्ही सगळं खाणार आहे. आम्ही नंतर मग बोलू. तिथून घ्या बालाजी रेस्टोरेंट. अगला डेस्टिनेशन कालू भाई किधर लेके जा रहे. ब्लॉग पीछे लेके घर नहीं यार. पैसा भी दो. घुमाने का कुबेर भंडारी. भंडारी. चलो अभी चाललो आपण कुबेर भंडारीला. काय साईडला बताओ कल्लू भाई. हाँ सर, ये सामने ओंकारेश्वर डैम है. नर्मदा नदी का डैम है. नदी के उस पार कावेरी और नदी के इस पार नर्मदा है. ठीक है, बीच में संगम होता है. वो बोट वाला दिखा देगा तुमको. ये सामने डैम है, देख लिया. और ये सामने कुबेर भंडारी मंदिर है. यहाँ आपका दर्शन हो जाता है 2 मिनट में. जय कुबेर भंडारी. महाराज की जय. कभी भी आओ कल्लू भाई आपको सब घुमा देंगे. ओंकारेश्वर में सब उसके इधर मिल जाएगा. हाँ बोलो. हमारे कल्लू भाई हमें लेके हाय आए. गाइस, लेके अभी आए हम इधर. कुबेर भंडारी मंदिर पे. हेलो, कुबेर भंडारी मंदिर पे लेके आए. अभी हम कुबेर भंडारी मंदिर पे. भी जा. अभी किधर जाना है. किधर लेके जाएगा अभी अभी. अपन को चलना आदिगुरु शंकराचार्य जी, लेटा हनुमान, राजेश्वरी मंदिर और आदिगुरु शंकराचार्य. और ये हमें गाड़ी लेके. गाड़ी का नाम क्या है. कुछ नाम भी है क्या गाड़ी का. गाड़ी का अपना नाम है इंदौर की टमटम. टमटम. कभी भी आओ इंदौर की टमटम. कल्लू भाई से मिलो. पूरा इंदौर घूमो. इंदौर, ओंकारेश्वर सब उज्जैन से घुमा देते हैं अपन. कोई दिक्कत नहीं. भाई लेके जा रहे हैं अभी हमें दूसरे लोकेशन पे. किधर है दूसरा लोकेशन. विष्णु भगवान का मूर्ति विराट रूप. विराट रूप. उसके बाद नर्मदा घाट. वामन अवतार. उधर जा रहा है अभी. मिलेगा अभी. देखते हैं अरे किधर लाया है. महादेव का प्रसाद लाने को. प्रसाद ग्रहण करेंगे, भांग पिएंगे, फिर आगे जाएंगे.